नमस्कार मित्रांनो, स्पर्धा मंत्र जी के अँड एज्युकेशन या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ खास स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेळेची व्यवस्थापन या विषयावरती आहे. मी माझे स्वतःचे अनुभव आज शेअर करत आहे तुमच्याशी. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना नेहमीच एक अडचण असते की वेळेचे व्यवस्थापन होत नाही किंवा अभ्यासक्रमाचा आवाका खूप जास्त आहे स्पर्धा परीक्षांचा, तर तो अभ्यासक्रम कसा कव्हर करायचा किंवा एका तासामध्ये 100 प्रश्न वाचून ते सोडवायचे असतात आपल्याला, तर ते कशा पद्धतीने आपण करायला हवं. तर अशा ज्या अडचणी आहेत मुलांच्या, तर त्यासाठी वेळेचे व्यवस्थापन हा विषय खूप महत्त्वाचा असतो आपल्यासाठी. आणि स्पर्धा परीक्षा म्हणजे मुळातच वेळेशीच शर्यत असते. सर्वच मुलांना पूर्ण वेळ अभ्यास करणं शक्यही नसतं, कारण स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये काही असेही विद्यार्थी आहेत की ज्यांच्या घरातील आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे त्यांना पार्ट टाईम जॉब करावा लागतो आहे किंवा काही गृहिणी असतात तर त्यांना त्यांच्या कुटुंबासाठीही वेळ द्यावा लागतो. तर अशा वेळेला पूर्ण वेळ अभ्यास करणं शक्य होत नाही. तर जो काही उपलब्ध वेळ असेल तर त्यामध्ये आपल्याला परिणामकारक रिझल्ट येईल अशा पद्धतीने अभ्यास करणं शक्य होईल का? तर अर्थातच हो. कारण की मी स्वतः गृहिणी असतानाही मला जो कमीत कमी वेळ मिळत होता, तर त्याचा परिणामकारक पद्धतीने मी नियोजन केलं आणि त्या वेळेचे व्यवस्थापनामुळेच मी यशस्वी होऊ शकले. तर मला आनंदच होईल की मी अनुभव तुमच्याशी जे शेअर करते तर त्यामुळे तुमचा फायदा झाला तर त्यात नक्कीच मलाही आनंद होईल. माझे अनुभव तुमच्यापर्यंत पोचावेत आणि त्याचा तुम्हाला काहीतरी फायदा व्हावा, हाच एक प्रामाणिक प्रयत्न आहे. स्पर्धा मंत्र जी के अँड एज्युकेशन हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला वेळेचे व्यवस्थापन कसं करायचं या संदर्भात मार्गदर्शन मिळू शकेल. स्पर्धा परीक्षेचं नियोजन मी 2 घटकांमध्ये विभाजित केलं होतं. तर पहिला घटक होता त्यातला अभ्यासाचे आणि वेळेचे नियोजन आणि दुसरा घटक मानसिक आणि भावनिक व्यवस्थापन. तर हे दोन्ही घटकांमध्ये विभाजन करणं खूप महत्त्वाचं असतं, कारण स्पर्धा परीक्षा करताना अभ्यासासोबतच आपली मानसिक स्थिती बरोबर राहणंही खूप महत्त्वाचं असतं. मानसिकदृष्ट्या संतुलित असेल तरच आपण यश मिळवू शकतो. तर अशा प्रकारे मी हे 2 घटकांमध्ये माझ्या अभ्यासाचं नियोजन केलं होतं. तर आपण पहिला घटक पाहूयात, अभ्यासाचे आणि वेळेचे नियोजन. पूर्वपरीक्षेसाठी कोणतेही किमान 4 अभ्यास विषय बारकाईने अभ्यासणे गरजेचे. पूर्वपरीक्षा म्हणजे मुख्य परीक्षेची पहिली पायरी असते. तर पूर्वपरीक्षेसाठी तुमचं सर्वच विषय चांगले असतील असं नाही. पूर्वपरीक्षा आपल्याला फक्त क्वालिफाय करायची असते, हे नेहमी लक्षात ठेवायचं. आणि ज्या विषयामध्ये तुमची कमांड आहे किंवा जे विषय तुमचे चांगले आहेत, तर असे कोणतेही 4 अभ्यास विषय तुम्ही अतिशय बारकाईने अभ्यासायचे की जेणेकरून त्या अभ्यास विषयावरच तुम्ही प्रीचं स्कोअर कव्हर करू शकता. तर मी माझ्या अभ्यासामध्ये पॉलिटी म्हणजेच राज्यशास्त्र, मॅथ्स आणि रिझनिंग, इकॉनॉमिक्स आणि करंट अफेअर्स हे 4 अभ्यास विषय मी निवडले होते आणि त्या 4 अभ्यास विषयांचा बारकाईने अभ्यास केला होता. CSAT, गणित व बुद्धिमापन, चालू घडामोडी या घटकांसाठी रोज काही वेळ राखीव ठेवावा. स्पर्धा परीक्षा करताना काही घटक असे आहेत की ज्यांना आपण रोजच्या रोज वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्यातला तुम्ही जर राज्यसेवा करत असाल तर CSATमध्ये उतारे आणि गणित आणि बुद्धिमापन या घटकांचा समावेश होतो. तसेच चालू घडामोडी हा तर सर्व स्पर्धा परीक्षांना अनिवार्य असा विषय आहे. तर या घटकांसाठी आपण आपला रोजच काही वेळ राखीव ठेवला तर त्यासाठी तुम्हाला स्पेशली नंतर वेळ देण्याची गरज पडत नाही किंवा नंतर तुम्हाला बर्डन येणार नाही. तर नेहमी हे लक्षात ठेवायचं की गणित आणि बुद्धिमापन आणि चालू घडामोडी या विषयांसाठी तुम्ही रोजचा 1-1 तास जरी ठेवला तरी तो पुरेसा आहे. मात्र तुम्ही दैनंदिन तो अभ्यास कंटिन्यू चालू ठेवला पाहिजे. त्यानंतर आठवड्यातील 1 दिवस रिव्हिजन हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे की आपण 6 दिवस अभ्यास करत असू तर आठवड्यातून 1 दिवस जे आहे तो आपण रिव्हिजनसाठी ठेवायला हवा. की 6 दिवस जो अभ्यास केलेला आहे तर तो आपण कशा पद्धतीने केलेला आहे, तर त्यावरती एक नजर फिरवणंही गरजेचं असतं. कारण रिव्हिजन केलं तरच तो अभ्यास पक्का होतो. आणि रिव्हिजनसोबतच स्ट्रॅटेजी जी आहे प्रश्नांची, तर त्यासाठी आपण राज्यसेवेचे किंवा तुम्ही ज्या परीक्षांचा अभ्यास करत आहात तर त्या परीक्षांचे मागील वर्षांचे पेपर्स पाहणंही खूप गरज आहे. शक्यतो पेपर्स आयोगाचेच पाहावेत आणि म्हणजे तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की प्रश्न कशा प्रकारचे असतात आणि आपला एक दृष्टिकोन जो आहे तो तयार होतो. त्यामुळे आठवड्यातून 1 दिवस रिव्हिजन हे सूत्र नेहमी लक्षात ठेवायचं.
त्यानंतर आठवड्यातून 1 दिवस अभ्यास सुट्टी. तर हाही खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण की जर तुम्ही पूर्ण वेळ अभ्यास करत असाल तर तुम्ही 6 दिवस दररोज साधारणतः 10 ते 12 तास किंवा काही मुलं 14 ते 15 तासही अभ्यास करतात. तर अशा वेळेला एक मानसिक ताण आलेला असतो किंवा मेंदू थकलेला असतो वाचून, किंवा एक प्रकारचं प्रेशर आपल्या मनावर असतं. तर त्यासाठी आठवड्यातून 1 दिवस आपण नक्की सुट्टी घ्यायची. शक्यतो असं ठरवायचं की सोमवार ते शुक्रवार पूर्ण वेळ अभ्यास करायचा, किंवा सोमवार ते शुक्रवार तुम्हाला जेवढा वेळ मिळतोय तेवढा वेळ तुम्ही अभ्यास करा, जर पूर्ण वेळ करत नसाल तर. त्यानंतर शनिवारी रिव्हिजन ठेवायची आणि रविवार हा अभ्यासाला सुट्टीच द्यायची कंपल्सरी. तर त्यामध्ये तुम्ही तुमच्या छंदांसाठीही वेळ देऊ शकता. त्याविषयी मी नंतर बोलणारच आहे. पुढचा पॉईंट आहे वाचन करताना पॉईंट टू पॉईंट व बिटवीन द लाईन्स वाचन करणे आवश्यक. तर यामध्ये दोन वाक्प्रचार आहेत बघा तुम्ही. पॉईंट टू पॉईंट, तर इतिहास हा विषय घ्या, किंवा भूगोल विषय घ्या, किंवा आणखी कोणताही विषय घ्या, अर्थशास्त्र विषय घ्या. तर यामध्ये पॉईंट टू पॉईंट असं वाचन करणं गरजेचं आहे. तसेच बिटवीन द लाईन्स म्हणजे काय, तर संकल्पना समजणं गरजेचं आहे. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र या विषयामध्ये तुम्हाला फॅक्ट्ससोबतच काही कन्सेप्टही असतील, तर त्या समजून घेणं तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. कारण स्पर्धा परीक्षा करताना पाठांतर आवश्यक नाही आहे, तर तुम्हाला तो विषय कितपत समजला आहे तर ते महत्त्वाचं आहे. तर हा पॉईंट नेहमी लक्षात ठेवा की आपल्याला बिटवीन द लाईन्स असं वाचन करायचं आहे. त्यानंतरचा पॉईंट आहे अभ्यास विषयाची एकमेकांशी योग्य ती सांगड किंवा ताळमेळ घालणे गरजेचे. तर पहा, आता तुम्ही म्हणाल हा काही भाग आहे, तर अभ्यास विषयांची एकमेकांशी सांगड घालणं खूप महत्त्वाचं आहे. समजा आपण अर्थशास्त्र हा विषय घेतला, तर अर्थशास्त्र या विषयाशी चालू घडामोडी या विषयाशी सांगड आहेच. म्हणजे चालू घडामोडी हा विषयच असा आहे की त्यामध्ये सर्वच विषय समावेश होतात आपल्या अभ्यासक्रमातले. तर अशा प्रकारे आपल्या अभ्यास विषयांची एकमेकांची सांगड घालता यायला हवी. की तुम्ही सपोज आता अभ्यास करताय तुम्ही अर्थशास्त्राचा, तर अर्थशास्त्राशी संबंधित चालू घडामोडी ज्या आहेत तर त्याचाही तुम्ही अभ्यास करायला हवा. त्या अनुषंगाने तुम्ही तेही पाहायला हवं. अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला तर कमीत कमी वेळेत तुमचा जास्तीत जास्त अभ्यास नक्कीच होईल. त्यानंतर पहिलेच वाचन अत्यंत बारकाईने व समजून घेऊन करणे गरजेचे आहे. कंसामध्ये मी लिहिले वेळ लागला तरी चालेल, कारण की पहिले वाचन खूप महत्त्वाचे असते. असं म्हणतात की पहिले वाचन, दुसरे वाचन, तिसरे वाचन. तर अशा प्रकारे गोष्टींवरती माझा तर विश्वास नाही आहे पर्सनली. कारण की जर तुमचं पहिलंच वाचन खूप तुम्ही मन लावून अत्यंत बारकाईने आणि समजून घेऊन जर केलं, तर दुसऱ्या वाचनामध्येही तुमचा जो अभ्यास विषय आहे तो परिपूर्ण होऊ शकतो, किंवा तो कंटेंट जो आहे तो तुमच्या लक्षात राहू शकतो. त्यामुळे पहिले वाचन अत्यंत बारकाईने आणि समजून घेऊन मन लावून करणे गरजेचं आहे. अभ्यास विषय संपवायचे तुम्ही मागे लागू नका. तर वेळ लागला तरी चालेल, मात्र सावकाशपणे आणि अत्यंत समजून घेऊन बारकाईने तुम्ही पहिले वाचन. त्यानंतर कमीत कमी पुस्तके जास्तीत जास्त वेळा वाचणे हे अत्यंत महत्त्वाचं सूत्र आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांकडून नेहमी हा सल्ला दिला जातो की कमीत कमी पुस्तके रेफर करा. एका अभ्यास विषयासाठी जास्तीत जास्त 2 किंवा 3 पुस्तके रेफर करा. आणि काही विषयांसाठी तर 1 पुस्तक हे पुरेसं असतं. तर कमीत कमी पुस्तकांचा जास्तीत जास्त वेळा रिव्हिजन करा, किंवा जास्तीत जास्त वेळा 30 पुस्तकं वाचा. तर अभ्यासाचं नियोजन तुम्ही अशा प्रकारे करू शकता. त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो आहे मानसिक आणि भावनिक व्यवस्थापन. तर अशा प्रकारे कधी तुम्ही ऐकलंय की नाही हा शब्द तेही मला माहिती नाही अभ्यासाच्या नियोजनामध्ये. मात्र मी जेव्हा अभ्यासाचं नियोजन केलं होतं तेव्हा मी या साईडलाही महत्त्व दिलं होतं. तुम्ही पाहताय की 2 साईडमध्ये मी माझं अभ्यासाचं नियोजन केलेलं आहे. तर अभ्यासाचं आणि वेळेचं नियोजन कसं करायचं ते आपण पाहिलं. तर आता दुसरा जो घटक आहे मानसिक आणि भावनिक व्यवस्थापन, तर तो आपण पाहूयात. तर पहिला घटक आहे सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. खूपदा असं होतं की जागा कमी निघतात, किंवा आजूबाजूचं वातावरण जे असतं तर त्यामध्ये सतत असं बोललं जातं की कॅटेगरी किंवा आणखी बरेच घटक असतात की अभ्यास विषय किंवा परीक्षांचं जे आहे दरवर्षी आयोग आपले स्ट्रॅटेजी जी आहे प्रश्नांची ते बदलते, किंवा परीक्षांचं स्वरूप दरवर्षी बदलत जाते. तर यामुळे घाबरल्यासारखं होतं. तर तसं न घाबरता सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तर दुसरा पॉईंट आहे अभ्यासात सातत्य हवे, मात्र मानसिक सातत्य जास्त महत्त्वाचे आहे. तर अभ्यासात सातत्य तर हवंच, कारण की सातत्य असेल तरच तुम्ही त्यात संपूर्णता तुम्हाला येऊ शकते. मात्र मानसिक सातत्य जास्त महत्त्वाचं आहे. तर हे कसं मी तुम्हाला एक्सप्लेन करते की अभ्यास तर तुम्ही कंटिन्यू करतच राहता, मात्र कधी कधी असं होतं
की काही कौटुंबिक कार्यक्रम असतात आपले, किंवा सपोज तुम्ही आजारी पडला तर अशा वेळी 8 ते 10 दिवस तुमच्या अभ्यासात गॅप पडतो. तर अशा वेळी तुम्ही इतकं घाबरून जाता की 8 ते 10 दिवस आपला अभ्यास झाला नाही, ह्या कल्पनेनेच तुमचा आणखी पुढे 8 ते 10 दिवस अभ्यास होत नाही. तर ही जी आहे ही गोष्ट अतिशय चुकीची आहे. तर तुम्ही नेहमी अभ्यासासाठी तयार असलं पाहिजे. तुम्ही असा विचार करा की ठीक आहे, कौटुंबिक कार्यक्रमात आपला वेळ गेला, तर कौटुंबिक कार्यक्रमात वेळ गेला असं म्हणण्यापेक्षा त्याचा तुम्ही आनंद घेतलाच ना, किंवा तुम्ही आजारी पडलात तर रिकवर होण्यामध्ये तेवढा वेळ गेलेला आहे, तर त्यापुढे एक क्षणही आपण वायानं घालवता लगेच तयारी करायला हवी. म्हणजे तुमचं मानसिक सातत्य राहणं जास्त महत्त्वाचं आहे अभ्यासासाठी. त्यानंतर आपल्याला मिळणाऱ्या वेळेची किंमत जाणावी. या पॉईंटला मी अंडरलाईन केलेलं आहे. तर जे पूर्ण वेळ अभ्यास करतात त्या विद्यार्थ्यांना मला हे महत्त्वाचं सांगायचं आहे की त्यांना वेळेची किंमत नसते बऱ्याचदा. म्हणजे असं होतं की पूर्ण वेळ जो आहे तो तुम्हाला वाटतं की आहे ना दिवसाचे 24 तास, मग 24 तास म्हणजे खूप झालं. पण जेव्हा प्रत्यक्ष आपण पाहतो तर किती वेळ होता आपला अभ्यास. रात्री झोपताना प्रत्येकाने हा विचार करायला हवा की आपला अभ्यासाच किती झाला आहे, किंवा आपण कशा प्रकारे अभ्यास केला आहे. तर त्याचं अवलोकन आपण करत नाही आणि आपल्याला वाटतं की आपण अभ्यास करतोय, हे असं चक्र चालत राहतं आणि आपण यशस्वी होतच नाही. तर त्यामुळे आपल्याला मिळणाऱ्या वेळेची किंमत जाणावी. तर कशी जाण्याची किंमत, तर तुम्ही नेहमी लक्षात हा पॉईंट ठेवायचा की आपल्यासाठी आपले आईवडील कष्ट करत आहेत आणि ते आपल्याला त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या आपल्याला न सांगता ते आपल्याला स्पर्धा परीक्षा करताना आपल्याला वेळ देत आहेत, किंवा आपल्याला जे आहेत सुविधा ते पुरवत आहेत. तर त्याची तुम्ही जाणीव ठेवली आईवडिलांच्या कष्टांची, तर तुम्हाला ह्या पॉईंटचं महत्त्व नक्कीच कळेल की वेळेची किंमत किती असते. त्यानंतर भावनिकदृष्ट्या स्थिर राहणे गरजेचे. तर भावनिकदृष्ट्या स्थिर राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. स्पर्धा परीक्षा करताना संतुलित स्वभाव असणं हे खूप महत्त्वाचं आहे. भावनिकदृष्ट्या स्थिर असायला हवं, जेणेकरून खूप आनंदी किंवा खूप दुःखी किंवा खूप रागात असं प्रकारे तुम्ही वागायला नाही पाहिजे. तर भावनिकदृष्ट्या जितकं तुम्हाला शांत राहता येईल तितकं तुमचा अभ्यास जास्त होऊ शकतो. कुटुंबाची आणि चांगल्या सहकाऱ्यांची साथ सोडू नये. कुटुंब म्हणजे आपला मानसिक आधार जो आहे तो देण्याचं खूप महत्त्वाचं काम करत असतं कुटुंब. त्यामुळे कुटुंबाला वेळ नक्की द्या आणि चांगल्या सहकाऱ्यांची साथ कधी सोडू नका. त्यामुळे काय होतं तर तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा मिळू शकते. त्यानंतर अभ्यास करताना भविष्याचा विचार टाळावा व फक्त अभ्यासाचाच आनंद घ्यावा. तर यामध्ये या पॉईंटलाही मी अंडरलाईन केलेलं आहे. जे पॉईंट मला खूप महत्त्वाचे वाटत आहेत तर त्यांना मी अंडरलाईन केलेलं आहे. तर अभ्यास करताना भविष्याचा विचार का टाळायचा आहे, तर ते काय होतं दिवा स्वप्न रंगण्यातच आपण रंगवतो, किंवा कदाचित दोन भीती असतात यामध्ये. एक तर आपण दिवा स्वप्न रंगवतो, किंवा मग दुसरा घटक म्हणजे आपण घाबरून जातो. तर हे दोन्ही टाळण्यासाठी तुम्ही फक्त अभ्यासात फोकस करा. हा विचार करा की तुम्हाला काही शिकायला मिळते त्यातून, किंवा त्याचा आपल्याला आनंद कशा प्रकारे घेता येईल. तर फक्त अभ्यासामध्येच तुम्ही रमून जा, भविष्याचा अजिबात विचार करू नका. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे वाचन, लेखन, मैदानी खेळ इत्यादी छंद जोपासावेत, त्यातून सकारात्मक ऊर्जा मिळते. जर तुम्हाला काही छंद असतील तर ते तुम्ही त्या छंदांसाठीही तुम्ही नक्की वेळ द्या. फक्त अभ्यासाचं बर्डन घेऊन बाकीच्या गोष्टींकडे कधीच दुर्लक्ष करू नका. कारण स्पर्धा परीक्षा करताना आयोग फक्त आपलं अभ्यास पाहत नाही, तर आपण एक व्यक्तिमत्व कशा प्रकारे घडलेलं आहे तर ते पाहायचा हेतू असतो त्या आयोगाचा. तर त्यामुळे मी अभ्यासाचं नियोजन करण्यात आपण एक पॉईंट पाहिला की आपण रविवारची सुट्टी घेतली होती अभ्यास करताना. तर त्यामध्ये रविवार तुम्ही तुमच्या छंद जोपासण्यासाठी त्याचा विनियोग करू शकता. तर त्यामुळे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळते. तुमचा छंद कोणताही असू द्या, अगदी मूव्ही पाहणे हा तुमचा छंद असला तरी त्या लक्षात ठेवा की त्या छंदातून तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळते. त्यामुळे तुमच्या छंदांसाठी तुम्ही नेहमी वेळ द्या. त्यानंतर स्वतःला उत्साही ठेवावे. तर स्वतःला उत्साही ठेवणं हा घटक खूप महत्त्वाचा आहे. अभ्यास करताना तुमच्यात उत्साह असेल तरच तुम्ही जास्तीत जास्त तुमची ग्रास्पिंग पॉवर वाढू शकते, किंवा कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास नेहमी करू शकता. त्यानंतर नकारात्मक गोष्टी आणि व्यक्तींपासून दूर राहावे. तर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहेत की नकारात्मक गोष्टी काय काय आहेत. तर त्यापासून नेहमी दूर राहायचे, आणि जेणेकरून त्याचा परिणाम आपल्या अभ्यासावर किंवा आपल्या मनावर आपण पडू नाही दिला पाहिजे, आणि आपल्या अभ्यासात आपण कंटिन्युटी ठेवायची आहे. आणि लास्टचा पॉईंट आहे की स्वतःच्या क्षमतेची जाण असावी. हा खूप महत्त्वाचा विषय आहे. तर विद्यार्थ्यांनो नेहमी अभ्यास करताना स्वतःशी प्रामाणिक असणं खूप महत्त्वाचं आहे यामध्ये. तर जर तुम्ही 3-4 वर्ष अभ्यास करत आहात आणि तुमचे स्कोर येत नसतील तर तुम्ही नक्की स्वतःचं अवलोकन करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही स्वतःला आणि तुमच्या घरच्यांनाही फसवणूक होईल असं वागू नका, कारण की तुम्ही स्वतःचा विचार करायचा आहे, स्वतःच्या क्षमतेचा विचार करायचा आहे आणि त्यावरती डिसिजन घ्यायचा आहे. कारण की स्पर्धा परीक्षा करायचं म्हटलं तर तुमच्या आयुष्याची 3-4 वर्ष तुम्ही त्या क्षेत्राला देणार असतात आणि त्यातून तुमचं भवितव्य घडणार असतं. तर त्यामुळे
असं स्वतःला फसवत राहू नका की जाऊ दे या परीक्षेत नाही रिझल्ट आला तर पुढे येईल, असा विचार करू नका. कारण की काय होतं, जर तुम्ही 3-4 वर्ष अभ्यास देऊनही तुमची एक पूर्वपरीक्षा ही जर तुम्ही पास होत नसेल तर प्लीज तुम्ही परत एकदा त्या निर्णयाचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि जर 1-2 मार्कांनी तुमचे रिझल्ट जात असतील तर नाराज होऊ नका, किंवा पूर्वपरीक्षा पास होत असाल आणि किंवा मेन्सचे रिझल्ट जात असतील तर नाराज होऊ नका आणि तुमचा अभ्यास जो आहे तो कंटिन्यू चालू ठेवा. यामध्ये वेळेचे योग्य व्यवस्थापन कशासाठी, तर हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर स्पर्धा परीक्षा म्हणजे आपली इतरांसोबत फक्त स्पर्धा आहे असं नाही, तर स्वतःच्या क्षमता आणि योग्यता तपासणे म्हणजे स्वतःला सिद्ध करून दाखवणे म्हणजे स्पर्धा परीक्षा आहे. तर स्पर्धा परीक्षा करताना आयोगाचे जे निकष आहेत तर त्यामध्ये पहिलाच निकष आहे की सर्वसाधारण क्षमता जे आहेत ते त्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा त्या परीक्षार्थीमध्ये त्या सर्वसाधारण क्षमता असायला हव्यात, की जेणेकरून त्याला सर्व क्षेत्राचं सर्वसाधारण ज्ञान असायला हवं. तर या अनुषंगाने तुम्ही स्पर्धा परीक्षांचा विचार करा. तुम्ही बारकाईने विचार केलात, मी जे पॉईंट्स मांडले तर ते तुम्ही बारकाईने ऐकले असतील, त्यावरती विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त अभ्यास नाही आहे, तर तो एक ॲटिट्यूड आहे किंवा दृष्टिकोन आहे. तर त्या दृष्टिकोनावरच तुमचं बरंच काही डिपेंड आहे. तर सुरुवात जी आहे ते आपल्याला मिळणारा वेळ आपण कसा विनियोग करतो त्यापासून होते. कुठलाही चांगला माणूस, यशस्वी होणारा माणूस घ्या, तर त्यामागे हेच एक कारण असतं की त्यांना मिळणारा जो वेळ आहे तो त्यांनी योग्य कारणासाठी लावलेला असतो आणि त्यामुळेच ते यशस्वी झालेले असतात. तर त्या ज्याला मिळणाऱ्या वेळेत अभ्यासाची आणि इतर गोष्टींचे नियोजन जमते त्याला परीक्षा हॉलमध्ये 1 तासात 100 प्रश्न सोडवणे कधीच कठीण नसते. बघा तुम्ही, जर तुम्हाला वेळ मिळतोय तर त्या वेळेमध्ये तुम्हाला जो काही वेळ मिळत असेल 8 ते 10 तास वेळ मिळायला हवा असं माझं बिलकुल म्हणणं नाही आहे. मी स्वतःही तेवढा वेळ अभ्यासासाठी दिलेला नाही आहे. मला फक्त 3 ते 4 तास हार्डली तेवढा वेळ मिळायचा, तर त्याचंच मी योग्य पद्धतीने विषयांचं नियोजन त्यातच केलं आणि तशाच प्रकारे अभ्यास केलेला आहे. कंटिन्युटीही नव्हती माझ्या अभ्यासामध्ये, पण मी मागे बोलल्याप्रमाणे मानसिक सातत्य मी माझ्या अभ्यासात ठेवलेलं होतं. तर तुम्ही या गोष्टींचा नक्की विचार करा आणि हे लक्षात घ्या की तुम्हाला जर अभ्यासाचं नियोजन जमलं, असं म्हणतात की वेल बिगिन इज हाफ डन, म्हणजेच ज्याला नियोजन चांगलं जमतं त्याचं निम्म कार्य तर तिथेच पूर्ण झालेलं असतं. तर त्यामुळे अभ्यासाचं आणि इतर गोष्टींचं तुम्ही नियोजन बसवलं बरोबर तर परीक्षा हॉलमध्ये 1 तासात 100 प्रश्न एका तासात 100 प्रश्न तर आपल्याला सोडवायचेच नसतात. आपल्याला तिथे जास्तीत जास्त पूर्वपरीक्षा असेल तर क्वालिफाय व्हायचं असतं किंवा मेन्स असेल तर जास्तीत जास्त स्कोअर आणायचा असतो. तर अशा प्रकारे तिथे आपली ॲक्युरसी पण तपासून पाहिली जाते. हेही लक्षात घ्या, कारण की निगेटिव्ह मार्किंग आहे स्पर्धा परीक्षांमध्ये, ते तर सर्वांना माहीतच आहे. तर त्यामुळे आपल्याला जे आहे किंवा फोकस राहा, तुम्ही जे आपल्याला येते ते पहिल्यांदा सोडवा, जे येत नाही आहे किंवा जे कन्फ्यूज आहे तर असे प्रश्न तुम्ही मागून सोडवू शकता. तर तुम्ही अशा प्रकारे नियोजन केलं तर नक्की तुम्ही यशस्वी होऊ शकता. तर लास्टला मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला की वेळेचे व्यवस्थापन हे आयुष्यातले एक असे कौशल्य आहे जे तुम्हाला हवे ते प्राप्त करून देऊ शकते. त्यानंतर वेळ मिळत नाही ही सबब तुमच्याकडून कधीच मिळणार नाही. म्हणजे वेळेचे व्यवस्थापन किती महत्त्वाचं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर ज्यामुळे कमीत कमी वेळेत ही तुम्हाला हव्या त्या गोष्टी तुम्ही साध्य करू शकता. आपल्याला तर फक्त स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे. एकच ध्येय असतं स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी की एक सरकारी नोकरीचं एक ध्येय असतं, मग ते कुठल्याही प्रकारचे असो, तर ते एकच ध्येय आपल्याला साध्य करून दाखवायचं आहे. आणि हे काही फार मोठं ध्येय, वेळेचं व्यवस्थापन जर तुम्ही योग्य पद्धतीने केलं तर साध्य करायला फार मोठं ध्येय नाही, तुम्ही ते नक्की साध्य करू शकता असा मला नक्की विश्वास आहे. तर विचार करा आणि अभ्यास करत राहा, यश नक्कीच तुमचंच आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना कर सहाय्यक या पदासाठीचं जे मी नियोजन बनवलेलं होतं तर ते नियोजन जर कुणाला हवं असेल, ज्यामध्ये अभ्यासक्रमासोबतच अभ्यास विषय आणि त्या अनुषंगाने जे इतर घटक आहेत त्यांचं जे मी प्लॅनिंग केलेलं होतं, तर ते कोणाला हवं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही रिक्वेस्ट करू शकता. त्यासाठी ते तुम्हाला PDF स्वरूपात मिळून जाईल. तसेच सर्वांना अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.